हाय सर्वांना माझा नमस्कार. आज एक नवीन पार्सल आलेलं आहे आपल्याकडे. ते आज ओपन करणार आहोत. हे मी काही प्लांट मागवले होते नर्सरीमधून पुण्याच्या ट्रॅव्हल्स थ्रू. तर ते आज म्हणजे भेटलेले आहेत मला. तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे कुठले प्लांट आहेत, एकाच प्रकारचे आहेत की दुसरे वेगळ्या प्रकारचे आहेत, किती आहेत हे मी बोलते. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला ह्याच्या पाठीमागची गंमत सांगते. झालं असं की हे कुरिअर मी मागवलं होतं 2 दिवसापूर्वी पुण्यावरून डायरेक्ट ट्रॅव्हलमध्ये. ते मला दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे आज रात्री त्यांनी मला तिथून 9 वाजता पुण्याहून दिलं होतं. तर ते मला दुसऱ्या दिवशी इथं सकाळी 5:30ला भेटणं अपेक्षित होतं. पण झालं असं की आमच्या समोरूनच ट्रॅव्हल जाते, पण ते त्यांच्याकडून ते बॅक ऑफ द माइंड म्हणजे लक्षातच राहिलं नाही आणि त्यांच्यासोबत ते तसंच पुढे गेलं त्यांच्या जिथं ते थांबतात तिथे. तिथून आता हे एका दिवसात आणणं पॉसिबल नव्हतं, कारण हे गाडीमध्ये आणण्यासारखं कुरिअर नाही आहे आणि तिथे जाऊन आणण्यामध्ये परत तोच राहतो. त्याच्यामुळे आपण ते म्हटले की आम्ही संध्याकाळी रिटर्न पुण्याला जाताना तुम्हाला देऊ. म्हटलं ठीक आहे. मग परत ते पुण्याला ट्रॅव्हल्समध्ये जाताना यांनी आम्हाला इथे 10 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये आणून दिलं. मग रात्री 10 वाजता 10 ते 11 वाजले होते आपल्यापर्यंत हे प्लांट यायला. 11 वाजता हे ओपन करणं एवढं रात्री शक्य नसल्यामुळे मग हे मी मॉर्निंग वॉकून आल्यानंतर सकाळी 6:30ला ओपन करायचं ठरवलं. कारण हे आता 2 दिवसापासून 2-3 दिवसापासून हे असंच पॅक होतं. याला ऑक्सिजन नाही आहे. त्याच्यामुळे हे एखाद्या वेळेस कोरडं राहील असं मला वाटलं. पण प्लांट खूप छान होते आणि यांनी पॅकेजिंग खूप सुंदर केलं होतं. यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला अवेलेबल येत आहेत. फार वेगळ्या प्रकारचे, जे की आपण नाव ऐकलेले नाही आहेत किंवा आपल्याकडे हे मिळत नाहीत शक्यतो असे प्लांट. आणि कमी याच्यामध्ये आपल्याला ते पुण्यातल्या आळंदी इथे भेटतात. तर आत्ता मेन मुद्दा हा की हे आहे कशाचं झाड, एकच आहेत की किती आहेत? तर हे एकाच प्रकारचे आहेत. हे 5 प्लांट मी मागवले होते मॅकॅडमियाचे. आता मॅकॅडमिया म्हणजे काय हे अगोदर मी तुम्हाला सांगते. हे एक नट्स आहे, म्हणजे जसं की आपण काजू, बदाम, अक्रोड, अंजीर या टाईपमध्ये हे एक ड्रायफ्रूटमध्ये येतं. हे खायला खूप सुंदर आहे. काजू बदामपेक्षा फार वेगळी आणि एक रिच टेस्ट आहे. हे कॉस्टली आहे आणि मुळात हे आपल्याकडलं नाही आहे. हे मुळात ऑस्ट्रेलियामध्ये जास्त प्रमाणामध्ये याची शेती होते. हे मुळात ऑस्ट्रेलियाचं पीक आहे, पण हे अमेरिकेमध्ये ह्याचं उत्पादन जास्त आहे. आणि आत्ता अशामध्ये आपल्या इंडियामध्ये पण हे आपल्या तमिळनाडू, केरळ, कर्नाटक ह्या अशा ठिकाणी आता हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं. मी जेव्हा सर्च केलं ना, तेव्हा हे मला कर्नाटकमध्येच खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घेतलेलं दिसत आहे. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये पण याची लागवड झालेली आहे. मराठवाड्यातली मला काही आयडिया नाही आहे आणखीन कोणी केले नाही केले, पण महाराष्ट्रामध्ये आत्ता हे बऱ्यापैकी येत आहे. आता हे तुम्ही असं म्हणाल की हे खरंच येतं आहे कशावरून? तर हे पुण्यामध्ये ज्यांच्याकडून मी हे प्लांट घेतलेले आहेत त्यांच्याकडे हे आलेलं आहे फ्रुटिंग. हे बंचनं फ्रूट लागतात याचे. तुम्ही जर सर्च केलं गुगलवरती किंवा याच्यावरती मॅकॅडमिया म्हणून, तर तुम्हाला लक्षात येईल ते प्लांट आणि फ्रूट कशा प्रकारे लागतात याचे. हे लागवडीपासून आता हे ग्राफ्टेड आणि सीड्स अशा दोन्ही प्रकारेमध्ये आहेत. ग्राफ्टेडला 3 ते 4 वर्षामध्ये फ्रुटिंग चालू होतं आणि सीड्स जर तुम्ही लावले तर त्याला 7 वर्ष लागतात. मी ग्राफ्टेडच प्लांट घेतलेले आहेत, जे की हे मला वाटतं 1-1.5 वर्षाची असतील. हे 2-2.5-3 फुटामध्ये आहेत. हे जशी त्याची ग्रोथ आहे त्याप्रमाणे याचं कॉस्ट आहे. तर हे मी 5 प्लांट जसं ट्रायल बेसवरती आपल्याला खजूरच्या बागेमध्ये मी लावून पाहणार आहे की आपल्या म्हणजे कसं आहेत ते. हे खूप छान आले होते, हिरवे होते, कुठलंही डॅमेज याला झालेलं नव्हतं. प्लांट छान आलेत. आता तुम्ही म्हणाल मॅकॅडमियाची ड्रायफ्रूटची प्राईस काय आहे? आता याची ड्रायफ्रूटची प्राईस जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ती अतिशयोक्ती वाटेल. त्याच्यामुळे मी याची काही प्राईस सांगत नाही. ज्याला प्राईस माहीतच करून घ्यायचं आहे त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला ते सांगेल. तुम्ही सर्च करा पर के जी काय आहे ते तुम्हाला मिळून जाईल.
आता हे टेस्ट मी स्वतः केलेले आहे. खायला खूप रिच टेस्ट आहे. आता आपण असं म्हणाल की एवढं महाग कोण घेईल? याचं मार्केटिंग कसं आहे? तर हे तुम्ही असंही विकू शकता. आणि दुसरं म्हणजे हे चॉकलेट, बटर आणि केक किंवा इतर जे रिच फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये ह्याची मागणी जास्त आहे. हे आपल्याकडे नाही जास्त प्रमाणामध्ये, म्हणून सध्या ह्याला मागणी प्रचंड आहे. कारण कोणतीही गोष्ट जर सहज उपलब्ध झाली तर त्याची किंमत कमी होते. तसंही आपल्याकडे आत्ता हे काहीच प्रमाणात नाही आहे, त्याच्यामुळे ह्याला सध्या मागणी खूप जास्त आहे. आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची स्टोरेज कॅपॅसिटी. कोणतंही फळ किंवा फूल किंवा इतर काही आपण लावलं तर त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी महत्त्वाची असते, की हे किती दिवस टिकतं, टिकवण क्षमता कशी आहे. तर याचं जे शेल्स असतं ना, हे अक्रोडसारखं कवच ह्याचं कठीण आहे. त्याच्यामुळे ह्याची शेल्फ लाईफ ही 1-1.5 वर्ष 2 वर्षापर्यंत सेफ आहे. आता ते 2 वर्षाच्या पण पुढे ते चालेल, पण आपण कमीत कमी 2 वर्ष तर 1-1.5 वर्ष तर पकडून चालूयात. याला बंचने आणि दुसरं महत्त्वाचं सगळ्यात मेंटेनन्स. आता हे ज्या लोकांना कंटिन्यू शेतात काम नाही आहे, म्हणजे आमच्यासारखे माझ्यासारखे म्हणा, की 24 तास शेतात काम नसणारे आणि फक्त शेताची आवड असणारे, यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे. कारण याला मेंटेनन्स फार कमी आहे. हे ऑस्ट्रेलियामध्ये जसं आपण एक जंगली क्रॉप म्हणतो त्या प्रकारे हे आहे. आणि त्याच्यामुळे याला मेंटेनन्स फार कमी आहे. ह्याला छाटणी वगैरे असं काही जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. याच्यावरती कुठला रोगही पडत नाही. हे तसं रफ टफ पीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी. तर याला खूप कमी पाणी लागतं. निचरा होणारी जमीन उत्तम आहे. मग हे मी खजुरामध्ये का लावते? कारण आपलं जे खजूर आहे ते पण कमी पाण्यावरती येणारं पीक आहे आणि स्ट्रॉंग आहे. इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, सेल्फ डिफेक्ट आहे. तसं हे पण सेल्फ डिफेक्ट आहे. खजुराला जसे अंकुजीदार काटे आहेत तसंच याला पण काटे आहेत. मी तुम्हाला याचं पान पण एक झूम करून दाखवेल आणि याचे काटे पण दाखवेल. ॲक्च्युली मला हे सोडतानाच म्हणजे जेव्हा ते मी काढत होते ना, तेव्हा हे काढतानाच खूप हाताला टोचले, कारण ह्याला खूप शार्प काटे आहेत. हे बघा तुम्ही, हे 5 प्लांट मी मॅकॅडेमियाचे मागवले आहेत. हे बघा काटे, हे खूप छोटे पण शार्प अंकुजीदार काटे आहेत. ते हाताला लागतात. याच्यामुळे याला लावल्यानंतर कुठल्याही रानटी प्राण्याचा धोका नाही आहे, कारण ह्याचे पानं काटेरी असल्यामुळे याला कोणी खायला शक्यतो जाणार नाही. हे ग्राफ्टेड असे तुम्हाला दिसतील. आता एक 3 दिवस झालं आतमध्येच पॅक आहेत, त्याच्यामुळे याला ऑक्सिजन नाही आहे. ते मी तर बाहेर थोडंसं गॅलरीमध्ये हे झाडं सगळे शिफ्ट करते आहे. त्याला पाणीचा स्प्रे वगैरे देईल आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची एक स्प्रे करेल याला इथेच. आणि मग जमिनीचा pH चेक करून मी देईल, कारण याला जमिनीचा pH ना 7 लागतो. तर एकदा चेक केलेलं चांगलं म्हणून आपण चेक करणार आहोत. बाकी रफटफ आहे. याची ग्रोथ, याची वाढ हे मी तुम्हाला अपडेट नक्की कळवत राहीन. यांनी छान दिलं. आता सगळ्यात महत्त्वाचे मी हे मागवले आहेत कुठून? तर मी हे पुण्यातल्या आळंदी येथील नर्सरी आहे, रुद्रा नर्सरी म्हणून, त्यांच्याकडून मागवलेले आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे प्लांट आहेत, हेल्दी प्लांट आहेत, छान आहेत. नवीन काहीतरी प्रयोग आहे. नवीन प्रयोग करायला हरकत नाही. कमी प्रमाणामध्ये एक 4-2 प्लांट आपल्याला घरी होतील किंवा एक ट्रायल बेस म्हणून आपण करू शकतो. आणि नवीन प्रकार असल्यामुळे याला एक अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण, की काही हरकत नाही पाहण्यासाठी. आता याची कॉस्टचा विचार जर तुम्ही केला तर हे कॉस्ट वेगवेगळ्या याच्या उंचीनुसार, ग्रोथनुसार, ह्या झाडाच्या वाढीनुसार याची कॉस्ट आहे. ह्याची कॉस्ट 3,500 पासून ते 1,800 रुपयापासून चालू होते. तसं मला हे कमी हाईटचं घेतल्यामुळे 1,800 रुपयाचं त्यांनी मला 1,600 रुपयाला दिलेलं आहे. कारण मी 5 क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. तसं 1-2 क्वांटिटी असतील किंवा त्याची ग्रोथ आणि त्याची वाढ किंवा त्याचं जे एज आहे 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, तर त्याच्यानुसार ह्याच्या प्राईस ठरलेले असतात. सगळ्यात मिनिमम प्राईस म्हटलं तर 1,800 रुपये आणि मॅक्स म्हटलं तर 3,500 ते 4,000 रुपये पर प्लांट याची प्राईज आहे. आता डिपेंड अपॉन नर्सरी आणि एरिया.
खजुरासोबत आवाकाडो लावलेला आहे आपण. आंबे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत आपण. चेरीज आहेत आपल्याकडे. सगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तर आपण हे एक नवीन लावून पाहूयात. आता मी हे नर्सरीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये शिफ्ट केलेले आहेत, जेणेकरून याला थोडीशी मोकळी हवा आणि ऊन लागेल. कारण हे उन्हात 3 दिवसापासून नाही आहे, त्याच्यामुळे याचे पानं ना थोडेसे असे कडक झालेले आहेत. त्याच्यावरती आपण एक पाण्याचा स्प्रे नंतर करणार आहोत. हे अशा प्रकारे आहेत. कोणाला आणखीन काही याच्याविषयी माहिती हवी असेल तर मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर, यांचा ॲड्रेस आणि झाडांविषयी पण काही वेगळी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला शेअर करेन. भेटूयात. आता मी हे लागवडीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. हे जेव्हा शेतात आपण लावणार आहोत तेव्हा कशा प्रकारे लावणार आहे ते.